नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। राजापूर जायदरे या भागामध्ये अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे कांद्याचं नुकसान। संगमनेरला गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान। शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची हाक। अवकाळी पावसामुळे हापूस आंबा धोक्यात। हवामान बदलाचा फटका। कोकणातील आंबा बागायतदार रडकुंडीला। येवला बाजार समिती सलग 6 दिवस बंद। मार्च अखेर सुट्ट्यांमुळे बंद। बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता। कांदा शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात 50% अधिकची घसरण। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 300 ते 800 रुपयांचा दर। बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी। कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली 4थी महिला महाराष्ट्र केसरी। कोल्हापूरच्या वेदिका चाचणीला आसमान दाखवलं। अमृताकडून वेदिकाचा 7-0च्या फरकानं पराभव। रेल्वे तिकीट रद्द नियमामध्ये बदल। 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास परतावा नाही। वेळेनुसार परताव्यात कपात होणार। महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। मेट्रो 9 आणि मेट्रो 2 च्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त। दहिसर ते काशेगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो येत्या 3 एप्रिलपासून धावणार। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। पेट्रोलचा साठा मुबलक। सरकारचा दावा। पेट्रोल तुटवड्यासंदर्भात कुणीही अफवा पसरू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। सध्याच्या आगीमध्ये उद्योगांची होरपळ। गॅसच्या दरात वाढ। कंपन्यांना फटका। गॅसचे दर 39% वाढल्यामुळे चिंतेमध्ये भर। युद्धस्थिती कायम राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता। आखातामधील युद्धाचा केळी उत्पादकांवर परिणाम। निर्यात बंद झाल्यामुळे दर कोसळले। हिंगोलीमधील शेतकऱ्यांचा केळी बागेवर कोयता। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। ग्रामीण भागामधील पोल्ट्री व्यवसायाला युद्ध आणि उन्हाचा दुहेरी फटका। युद्धामुळे अंड्यांची निर्यात बंद, तर उन्हामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलं।